नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। शहरातील वर्दळीच्या सदर उडान पुलावर भीषण कार अपघात झाला असून या अपघातात कारचा समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे। धडक इतकी भीषण होती की अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकही हादरलेत। मात्र या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। नागपूरच्या सदर उडान पुलावर एका कारचा भीषण अपघात झालाय। मिळालेल्या माहितीनुसार कार आपल्या मार्गाने जात असताना समोरून आलेल्या एका 4 चाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला। वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताची तीव्रता वाहनाच्या अवस्थेवरून स्पष्टपणे दिसून येत आहे। कार चालकाने दिलेल्या माहितीनुसार समोरून आलेल्या वाहनामुळे हा अपघात घडलाय। अचानक झालेल्या या धडकेमुळे काही क्षणासाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। अपघातानंतर अनेक नागरिक घटनास्थळी जमा झालेत। अपघाताची दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे अपघात कितीही भीषण असला तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कारमधील प्रवासी आणि चालक सुरक्षित बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। अपघातामुळे सदर उडान पुलावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। सध्या या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे। आकाश कुछ भी है मेरा नाम। क्या हुआ? हाँ, हम इधर से जा रहे थे। वो गाड़ी वाला आके हमने गाड़ी को ठोक दिया वहाँ पे। तो गाड़ी तो पूरी फूट गई हमारी हमारी। एक अभी कार तो पता नहीं, लेकिन 2 गाड़ी तो थी। मेरा नाम आकाश गजबी है। अभी आधे घंटे पहले की घटना है। नागपूरच्या सदर उडान पुलावरील हा अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारा ठरला आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे पालन किती आवश्यक आहे याची जाणीव या घटनेने करून दिली आहे।